त्यासाठी लागणार आहे 2 वाटी पीठ. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा ओवा, थोडं तेल. आता पीठ भिजवून घ्यायचं. आता पीठ भिजवून झाले. 5 मिनिटं कपडा ठेवून 5 मिनिटं वेट करायचं. आता आपण मिनी समोसे बनवण्यासाठी घेत आहोत 2 उकडलेले बटाटे. त्यात थोडंसं लाल तिखट, त्यात हळद, थोडीशी तीळ, मीठ, थोडे जिरे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. या प्रकारे मिक्स करून घ्या. अशा प्रकारे सारण तयार करून घ्यायचे. आता आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे. तेल लावून आता लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. आता आपण बनवलेलं सारण एकसारखं पूर्ण लावून घ्यायचं आहे. प्रकारे आपण स्टफिंग लावून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यावर दुसरी बनवलेली पोळी ठेवू. आता आपण थोडंसं नॉर्मली लाटून घेऊन या. आता अशा प्रकारे चौकोन कापून घ्यायचे आहे. अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बनवायचे आहे. आकार द्यायचा. अशा प्रकारे समोसे आपण बनवून घेतलेले आहे. आता आपण गॅस चालू करून कढईत तेल टाकणार आहोत. आता तळण्यासाठी आपण टाकत आहोत मिनी समोसे. समोसे तळत असताना थोडे मंद आचेवर आपण तळायचे आहेत. अशा प्रकारे आपण मिनी समोसे बनवलेले आहेत. हे बघा, तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही आवडत्या चटणी बरोबर खाऊ शकता.